श्री स्वामी समर्थ। अश्विन अमावस्या अर्थात लक्ष्मीपूजन। यंदाचे लक्ष्मीपूजन अर्थात दिवाळी आपण 21 तारखेला साजरी करत आहोत। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। महालक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा दिवस आपल्या सर्वांना ऐहिक सुखासाठी लक्ष्मी प्राप्ती ही खूपच महत्त्वाची असते आणि आपले बरेच कामं हे महालक्ष्मीचा आशीर्वाद न मिळाल्यामुळे म्हणजेच आपल्याकडे पैसा नसल्यामुळे आपले काम होत नाही। पण दिवाळीचा हा एकच दिवस इतका सुंदर आहे की ज्या दिवशी आपण महालक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकतो। महालक्ष्मी पृथ्वीवर या दिवशी संचार करत असते। त्याचबरोबर धनाची देवता कुबेर हेही या दिवशी पृथ्वीवर संचार करत असल्याने आपल्याला विशेष असे जर काही उपाय आपण केले तर नक्कीच आपल्याला खूपच फायदा होणार आहे। या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर कुंकाने शुभ लाभ लिहावे। घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तोरणे, लाइटिंग, दिवे हे या दिवशी लावावे। दीपोत्सव करावा। माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धूप दीप विशेष सुवासिक असे घर आपण करावे। आपल्या व्यवसायात वाढ करण्यासाठी या दिवशी आपल्या दुकानावरून एक तुरटीचा खडा 11 वेळेला फिरवून उत्तर दिशेला फेकून द्यावा। आणि या दिवशी विशेष म्हणजे अशोकाच्या झाडाचे पूजन हे करून अशोकाच्या झाडाजवळ एक दीप आपण लावायचा आहे। या दिवशी कणकधारा स्तोत्र हे आपण वाचायचे आहे आणि कुबेर पोटलीची पूजा करायची आहे। तसेच पिंपळाच्या पानावर ओम लिहून ते पिंपळाचे पान आपण तिजोरीत ठेवावे आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा। तसेच 7 किंवा 11 काळे मिरे हे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून 11 वेळेला उतरवून घराच्या बाहेर हे फेकून द्यायचे आहे। प्रत्येक व्यक्तीसाठी सेपरेट असे काळे मिरे घ्यायचे आहेत आणि मगच ते 11 वेळेला उतरवून बाहेर फेकायचे आहे। त्यामुळे त्या व्यक्तीवर असलेली निगेटिव्ह एनर्जी किंवा कुठलीही बाधा ही निघून जाते। या दिवशी विड्याचे पान आणि सुपारी याचे पूजन करायचे आहे। देवाजवळ विड्याचे पान सुपारी ठेवून प्रार्थना करायची आहे। तसेच या दिवशी घर आणि घराचा अवतीभोवतीचा परिसर हे कापुराच्या सुगंधाने आपण तो दरवळायचा आहे आणि कापुराचा सुगंध हा सगळीकडे पसरला पाहिजे याची काळजी आपण घ्यायची आहे। या दिवशी तुळशीजवळ चांगल्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशीला प्रार्थना करायची आहे। या दिवशी आपल्याला जर पाल दिसली तर नक्की आपण नमस्कार करायचा आहे आणि लक्ष्मी स्वरूप मानून प्रार्थना करायची आहे। पाल दिसणे हे अतिशय शुभ संकेत या दिवशीचे आहेत। या दिवशी रात्रीच्या वेळी घराबाहेर जायचं नाही। या दिवशी खोटे बोलायचे नाही। कुठलीही अहिंसा या दिवशी करायची नाही। असे छोटे उपाय आपण दिवाळीच्या दिवशी करायचे आहेत। वर्षानुवर्ष आपण दिवाळी साजरी करतो आणि बरेच उपाय आपल्याला माहीत असतात। तेही उपाय आपण यावेळेस नक्की करायचं आहे। घर सुचिरभूत ठेवा। स्वच्छता ही जास्तीत जास्त करा। लक्ष्मी ही स्वच्छतेनेच येत असते हे विसरता कामा नये आणि म्हणूनच घरात दीपोत्सव करून लक्ष्मी मातेची प्रार्थना करा आणि स्वागत करा।
स्थिर लक्ष्मी ही आपल्या सर्वांच्या आयुष्यात येवो आणि ही दिवाळी आपल्याला भरपूर भरभराट करून देवो ही लक्ष्मी मातेच्या चरणी ही प्रार्थना करते। दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। डॉक्टर नेहा जोशी, दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर, नाशिक।